नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत मरीन ड्राईव्हला। आम्ही सकाळी लवकर गेलेलो, 8 वाजताच काहीतरी आम्ही तिकडे पोहोचलेलो। मरीन ड्राईव्ह स्टेशनवरून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरच हे समुद्र आहे। आपल्याला मरीन ड्राईव्ह स्टेशनवरून बाहेर निघाल्यावर असं एक हायवे दिसतो, तिथून आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि त्या साईडला जायचं आहे, कारण की आता हे सगळं रिनोव्हेशन चालू आहे। तुम्ही बघू शकता क्लायमेट खरंच खूप छान झालेलं। ॲक्च्युली पाऊस नव्हता पडत, पण क्लायमेट असं एकदम पाऊस पडण्यासारखं झालेलं। आम्ही मरीन ड्राईव्हला थोडा वेळ बसलो वगैरे आणि मग निघालो स्नो वर्ल्डला जायला, जे आहे कुर्ल्याला फिनिक्स मॉल करून तिथे। फिनिक्स मॉलच्या ग्राउंडला स्नो वर्ल्ड आहे। आणि इथे स्लॉट वाईज बुकिंग असतात, तर आम्ही 3 ते पावणे 4च्या स्लॉटमध्ये गेलेलो आणि इथे पर पर्सन 700 रुपये घेतात। आपल्याला इथे ते लोक जॅकेट, बूट्स आणि ग्लोव्ज वगैरे ते लोक प्रोव्हाइड करतात। आपल्याला इथे 15 मिनिट्स प्रायर यायला लागतं, कारण की ते जॅकेट्स वगैरे कलेक्ट करेपर्यंत थोडा टाईम लागतो आणि जास्त करून विकेंड्स वगैरे असल्या तर गर्दी पण असते। तुम्हाला आतमध्ये बॅग्स वगैरे अलाउड नाही, तर आपल्याला तिथे काउंटरवरती ठेवायला लागतात। आपल्याला इथून एंट्री आहे, तर आपल्याला इथून ते लोक आतमध्ये सोडतात। आतमध्ये आल्यावर खरंच असं बर्फाची फिलिंग होती, कारण की सगळीकडे असं थंड थंड वातावरण झालेलं। आणि इथे आपल्याला फोटोग्राफर्स पण अवेलेबल आहेत, तर तुम्हाला पाहिजे असेल तर फोटोज काढू शकता आणि हे चार्जेस वेगळे द्यायला लागतात। आतमध्ये फोटो काढण्यासाठी स्टॅच्यूज वगैरे पण प्रोव्हाइड केलेत त्या लोकांनी। इथे छोटासा असा कॅफेटेरिया, जिथे आपण चहा वगैरे पिऊ शकतो। इथे छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता लहान लहान मुलं पण इथे खेळत आहेत। आणि इथे बाजूला स्केटिंग करायला पण आहेत, पण त्याचे वेगळे चार्जेस आणि सॉक्स वगैरे आपल्याला वेगळे घ्यायला लागतात।
बरोबर 45 मिनिट्सचा असतो एक स्लॉट. तर तुम्ही इथे नक्की या आणि तुमचा एक्सपिरियन्स आम्हाला नक्की सांगा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.